हे पोरगं लयच वाया गमल भाऊ गावातल्या पोराईनं. काहीच काय शिकवतात बापा त्याला. हे कुठं म्हणजे गावात न्यारी लाज आहे त्याला. कोणाला काय म्हणेन काही सांगता येत नाही. चमण्यान डेंगण्याशिवाय तर बोलत नाही पोरगा आता. उसं काय ते गावातले पोरं काही काही शिकवतात ना त्याला. लाईन आहे तो त्याला मारू शकत नाही आपण. झपकन झपकला असता मी त्याला टेम्प्यानं. पण लाईन आहे ना, बोलता येत नाही, मारता येत नाही. काय करावं काय याले आता घराबाहेर नेणंच नाही. कुठेच न्यायचं नाही, घरातच ठेवायचं याली. कमलीला सांगायला लागेल घराबाहेर नाही गेलं पाहिजे पोरगं. अगो झालं कोणाला काही म्हणी तर कोणाला काही म्हणी. गावात न्यायची लाज आहे. चमण्यान डेंगण्याची बोलत नाही पोरगं. मला डॅन्या करते पप्पा म्हणावं तर सांगा. असं वायभर पोरगं झालं ते. हे काटाचं जरासं काम नाही करू देत ना. जरासं काम करायला लागलं की लागलंच त्याचं टॅ टॅ करणं. कायच करू बाई या पोराचं आता. झालं नाही हिचं काचक सुरू. आता आठी स्वयंपाकाच्या याच्यात काय याचं काम आहे काय. जटी ठेवलं तरी राहतच नाही ना ते. चाललं दुडूक हे भांडे काढू दे ते काढू दे. जरासंच नाही सुसू देत. ते डंगर तर असंही नाही वागवत त्याले. त्या डंगराजवळ नेऊन टाकतो मी या काट्याले. वापस पायात बशीत. नाही तर मला स्वयंपाकही करू देत नाही. एक पोई पा त्याले पा. म्हणजे इकडे पोई जायते पण हे पोरगं नाही हे करत. या काट्याले जरासं वागवत जा बा तुम्ही. परेशान करून ठेवलं ना मला त्यानं. स्वयंपाक नाही करू देत ना धड मला तो. वागवा बरं याले. तटी आले शान बसून राहता तुम्ही अंदर काही स्वयंपाक करू दे नाही करू दे. तुम्हाला काहीच घेऊन देत नाही ना. खायला भेटते ना बस. जाय वागूशीन तर तू. अगं वय ते काटतं गावात गेले काहीच काही बोलते. तुला माहिती आहे का त्याला नेणं कुठे म्हणजे मूर्ख पण आहे. आपल्याला शरम लागते हे असं बोलते ते पोरगं काटतं. मग गावातल्या पोराई बरोबर त्याला हिंडायला लाज जाणार. जा रे बाबू या दादासोबत जाय त्या दादासोबत जाय. तेच शिकला ना मग तो पोरगा. त्याला काही समजत नाही काय बोलते कोणी काय नाही. सगळं समजते त्याला. पोराईनं सगळं शिकवलं त्याला. आणि यालेच काय मग शिकायले. जे त्याने म्हटलं ते यानं म्हटलंच पाहिजे. मग म्हणतो आता काही गावात नेलं नाही याले चबरा झाला तो. त्याची सवय मोडणार. घरीच ठेव त्याले. लागलं तर स्वयंपाक अर्ध्या घंट्यानं करतो पण याला घरीच ठेव. मी काही नेत नाही त्याला कुठे. बापा जाणं अर्ध्या घंट्यानं काय स्वयंपाक करून आता काय करून घेतो मी. याला तुम्ही बाहेर न्या बापा. काय मागते हा त्याला घेऊन द्या दुकानातलं. तो ते काटतं काही खरं नाही काही. कमले न्यायालय काही नाही पण ते अगं वाय ना काही शाद होते. मुले डॅन्यान गिन्या करते ते. पप्पा तर कधीच म्हणत नाही. डॅन्याच म्हणते मुले. डॅन्या बुड्या. आणि कोणी दिसली की बाई दिसली मला दिसली की चमन्या अंड्या असा करते लोक. सांगा हाय गे लाज जाय धंदे. लोक काय म्हणतील बुडे बा तुम्ही काय शिकवलं असं. तुम्हाला गोड लागलं ना त्याचं बोलणं. त्याने एक खेप दोन खेप बोलला तर बापा कसे गदाल हसा. पाय काय बोलते घ्या ना मग आता डोक्षार कसा डोक्षार बसला आता तुमच्या. पाहुणा आता नाही ऐकत तो. असंच बोलत जाईन आता किती काही सोय मोडली त्याची तर काय मोडते आता ते. म्हणून म्हणतो मी त्याला काही घराबाई नेणं नाही घरातच ठेव त्याला कोण करा. कमले मोय बाई जाऊ दे. तू सांगू लागलो बाई जाऊ दे. मी मग गोता मारी. पाय हे असं गवाय पाय काय बोलून काय राहिलं. मार त्याच्या मोहळ्यात मार त्याच्या. मार आता काय मारता बापा त्याला. लहान आहे तो. त्याला काय समजते एवढं. जाऊ द्या बरं. बोलते तर बोलू द्या. तुम्ही जा बरं गावात घेऊन जा बरं. तुम्ही तर लोक हिंडून फिरून येतात लोक. माझा स्वयंपाक होते बरं. जराशी मला शांतता ठेवा बापा. सुखाना स्वयंपाक करू द्या मला. बरं बापा नेतो त्याले. भादर नको रे काही गोंड्या. नाही चालला चबरच रस्त्यानं. चमण्या अंड्या चबऱ्याचं नाही. म्हणजे बळबळच भलती चालते बापा. आता काय बोलायचं काम आहे. घेऊन जा ना बापा. इकडे माझ्या डोकं पकडून राहिलं दुखून राहिलं डोकं सगळं. नाही आले लवकर. ना नेतो. चबरू नको बाबू. हे गावातले पोरे अगं शाळेला काही शिकवतात मग पोऱ्याला काही शिकवत. सांगा आता हे कायले काय म्हणतात त्याची अक्कल नाही आली. पण पोरे शिकवलं तसंच भाजारते. गेली बापा झेंडू बाम. चाल माय बाई तिकून येतात स्वयंपाक झाला पाहिजे पटपट. नाही तर मग काय ते डंगर का वागवते काय. तिकून आणलं की सोडलं माऊरा ते लेकरू. वागवत बसतोस. बाबू गोंड्या ABCD म्हण बरं. A for apple, B for ball, C for cat, D for dog. बापू म्हणा तुला आलं पाहिजे ना बाबू शाळेत. तुला कॉन्व्हेंट मध्ये टाकतो ना रे बाबू. मग तुला ABCD आली पाहिजे. 1 2 3 आलं पाहिजे. आधी शिकून घ्या मग जोड जात नाही पुढे बाबू. काय गोंड्या म्हणत नाही का रे बाबू. राहू दे बाबू राहू दे. काय म्हणू नको. म्हणतं का मला जाऊन झापके बारी रे.
डॅनी डॅनी नाही करायचं. डॅनी पप्पा म्हणायचं. पप्पा म्हणायचं. काय म्हणजे पप्पा. बाबू गोंड्या गोंड्या शांताराम भाऊ तुम्हाला शांताराम शांताराम करते. हा जाऊ दे लहान लेकरू आहे ते. मी बी मजा घेत असतो ना त्याची म्हणून म्हणते म्हणतो. मी बी घेतो त्याची मजा. गोंड्या गोंड्या बाबूराव कुठे रे. बाबूराव कुठे. बडे तुम्ही काय शिकवता बे बा त्याले. तो असाच बोलते ना बा. काही ठेवत नाही ना कोणाची. मग कोणाला काही म्हणते ना तो. कोणाला चमण्यात म्हणतो, कोणाला अंड्याच म्हणतो, कोणाला काहीच म्हणतो, कोणाला काहीच म्हणतो. अगो होऊन राहिला तो पोऱ्या. काही शिकवता काय लेगो तुम्ही मोठे असल्या. गोंडे बा लहान आहे ना होतं काय समजते आले का रे भाऊ गोंडे. चाल बरं दाखव बरं. त्या बाबूला दाखव बरं मला. पाहू दे बरं एवढा झाला. पाहू दे बरं दाखव बरं. काय गडो असा अगो बोलते. मग पाहतो आता कसा बोलते तो. बीजा अगो झाला शांताराम भाऊ. हा हा ते इथेच पाहिजे आपण. सामायन सामायन. हो बाबू कोणत्या असं बोलत नव्हतं आज जाऊन. अरे बाबू काय लोक तुम्ही काय शिकवता रे त्याला. तो काही बोलते नाही का. त्या का लाज जाय धंद्यात कुठे न्यायच्या लायकी ठेवलं नाही तुम्ही. नाही पोरग लेको मोठे एवढे मोठे ढोम कांदे लेको तुम्ही काहीच काही शिकवता पाहिजे. मजा वाटते ना कुठं लहान लेकरू आहे ते. असं म्हटलं कसं मजा वाटते आम्हाला. असं असू येते तेवढ्यानं. अरे बाबा तुम्हाला मजा वाटते पण आम्हाला परेशान करतील दिवसभर. चमन अंड्यान बांड्यान हे जो दिवसभर चालू असते त्या तोंडामध्ये. फोदीच्या निधी असे शियात देत राहते तू दिवसभर. काय सांगा कोणी रस्त्यानं झाला हो चमन्या असा म्हणतो तू. आता काय करा. एखाद्या बाईले जर काही म्हटलं तर मग. लहान लेकरं बोलत असतात गोंडे बा. चालतं का रे हो गोंडे. चाल ना चॉकलेट द्यायचं ना तुले. चॉकलेट द्यायचं ना. काय लोक तुम्ही त्याला दुकानातही नान लावला बा. तो पोऱ्या सुसूनही देऊन राहिला बा आम्हाला. एक तर आमच्या जो पैसे नसतात बा. कामाला जाऊ जाऊ दुपूट पडते. 150 रुपये रोजात घर नाही चालत बा आमचं. तुम्ही लोक त्याच्या मागा आम्हाला 50 रुपये 60 रुपये खर्च आले का. चॉकलेट बिस्किट पुडा काही खात काही नाही. जरा असं फेकून देते. कुत्रेला टाकते तो गडी. एवढा माझ्याला मा पोरगा गोंड्या. आणि तुम्ही त्याला काहीच काही शिकवता. बुढे बा लहान लेकरू म्हटलं तर खर्च होणारच आहे बा. मला देत जा बस. मा नाव सांगत त्या दुकानदाराले एक बिस्किटचा पोळा घेत जा रोज त्याला. तुमच्या जो पैसे नाहीत तर. अरे भाऊ तुमच्याशी बोलायला पुरत नाही. सारे बापा गोंड्या चाल पटकन बापा. अजून तुला बैक होती नाही. गावातले काही सुधी नाही ते पोरे. बापा काही ठेवतं की नाही माई इज्जत. डॅन्या डॅन्या करून राहिला. चाल देतो तुला बिस्किटचा पुडा. चाल दुकानात चाल. असा बोलत नव्हता जो. गोंड्या आले आपण जसं म्हटलं तसंच बोलते गोंड्या. पुरा पोपट व्हायला गोंड्या. लाड येते हो त्या पोरा झालंय. लाड येते डॅनीच्या. पण डॅनीला आता काहीच बोलते आपल्याला. आता बोलत असतं तसं लहान लेकरा बरोबर. बरं चाल बरं देऊ त्याला बिस्किटचे पुढे घेऊन चाल. हा चला चला. बापा रे बापले का कुकडे फिरून राहिले बापा. गोळी तर काही डोक्यावर बसला. का रे गोड्या. काय काय बुड्या डोक्यावर बसून हाकतं का बा आतापासून. बुडे बा असं लावला करू बरं. बाबा काचा काही लाड. ते पोर काय ऐकतच नाही. भेजा अगं व्हायला ते. हे झाले पोरे वैकून देतात ना गावातले. काय जमाय सांगतात त्याले. डोक्यावर बस म्हणतात ते बसते. खरंच बसते मा डोक्यात. दे बरं एक बिस्किटचा पुडा दे बरं. बापा रे बेजा अगं रे हे काटत. एका वर्ष झालं नाही अजून. इकते बाड्या नेली. बुढे बा काय बोलते हो बापा तो. अरे बापा हे गावातले पोरी शिकवतात ना त्याले. ते अलून हात लावतात. हे काय हे काय असं साधो असं बोल धमुक बोल. हे पोरे काय सुसून देत ना. बाबुरा करतात त्याले. अरे बुढे बा तुम्ही पोरे धमकत जा ना. असं शिकवतात ते तर. बोलणार रे बाबू गोंड्या. आपल्या गावाचे सरपंच आहेत ना. काही ठेवून त्याची इज्जत असं बोलतात का. अरे काय मग सरपंच सांग आता काय गुरु. बोलणे गुन्हा या पोऱ्याशी. भेजा अगो करायला या गावातल्या पोरेनं. भेजा लावला काहीच काही शिकून सायकल आले. चांगला आहे बाबा चांगला. असंच शिकवा तुम्ही. असंच पुढे जाईन. संस्कार आहेत बुढे बा तुमची. काय राजा माणसं आहे का तुम्ही.
एवढंच पोरग हितभर राजा आणि त्याला काहीच काही लावलं शिकून. बापा सरपंच दुकानात फ्रेश माल असते, कंपनीचा माल आहे, तिकडे काही खरं नसते. अगो बुढे भाई इकते तुम्हाला हे काही खरं नाही आहे तुमचं. हो सोके साठ लंबे लाट आहे तुम्ही. काय खाऊन पैदा केला हो बाबा तुम्ही असा नमुना. राजा लहान मोठा काही समजत नाही, त्याला काही ढब नाही राजा. त्यापासून जे काटतं असं बोलून राहिलं तर मोठं झाल्यावर काय लहान चित्तम्मा करीन काय ते. बुडबा काही संस्कार शिकवा द्याले जरासं काही समजून सांगा. तुमची ठेवत नाही, आमची ठेवत नाही. बोलले बाबू मोठा माणूस आहे ना. हा मला हवे दबे करतं काय ते देखत माही काही ठेवतो की नाही रे बाबू. रे बा सरपंच येतो बा, मी येतो रे बा. हे वारा उदान मा ठोकाचं पाणी काही खरं नाही आहे. काय बोलून याचा काय अंदाज नाही बाबा. हे गावातले पोरे अगवात काही शिकवतात. दादा घेऊन ये वारा उदान ठोकाचं पाणी. हो बाबा चाललो चाले बाबा. रे बापा आता नेत तुला दुकानात चाललो कोण मुकड्यान घरी चाल रे बाबू. चाल घरात गोट्या यांची बाबू तुझं चाल मुकड्यान घरी. बेचा अगं बापा हितभर काटताय. 12 महिन्यातही पुरं नाही झालं अजून सांगा. बोलायला नाही लागलं तर हे अगो अगो बोलती. काय बापा कसंच काय होईना या बुड्याचं. नाही पाहिनं मोठा नाही पाहिनं काहीच नाही ना काहीच नाही ना. आणि बिना बुड्याचं मोड काय रे बापा. आता सांगा असे जर आतापासून संस्कार असतील तर पुढे काय होईल. करते त्यांनी अधिकार नाही तर आपल्याला काय करायला लागते. काट्ट घरी नाही तर आज कशी झप घेऊन घेतो बापा. नाही तर डोळ्याने लागत ना. ते काट्ट असले की जरासं सुसू देत नाही. चाल माझ्या झपतो जरा शिक. आता रात्री तर ते दोघंही बापले का झपू देत नाही. काट्ट झपलं की ते त्याचा बाप देते तरास मले आणि त्याचा बाप झपला की काट्ट उठते. काही खरंच नाही ना. मग अशीच रात जाते पुरी. पण मग कमले आज दुपारी आता सट झप काढून घे. घरी नाही ते तर हातच्या नसा येता नाही तर मग काही झपायला भेटत नाही. चुप बसणार रे हो काट्टाच चुप बसणार. बडबड बडबड करून राहिला. कोणाला काय म्हणतं कोणाला काय म्हणतं लेका. चुप बसणं बाबू. ओ बाबू कोंड्या कोंड्या. हे पोरगं बाहेरण्याच्या लायकीच नाही राहिलं रे बापा. कोणाला काय म्हणे तर गावातली लोक सायाचे असे जात. काहीच काही शिकवतात त्याला. शांताराम शोभते का. बापा रे हटीचं संड झपास काढणं चालू आहे. मस्त आहे. हे काट्ट द्याचं मा गळ्यात बांधून हे काढती इकडे संड झपा. तू गेले का तरास साऱ्या गाज गो पोरग हे. हो कमले कमले बा. काय काय बोलते सांगा. माय बी समजत नाही आले. कमले व कमले व काय बापा कसं काय करू याचं. याचं बरोबर काय हे ढोर उठून नाही राहिली बाई. कमले उठणं वा उठणं. आणलं ना पोरग घरी. तुला काय अक्कल आहे की नाही वा. थंड झपा काढून राहील दुपारी. गम्मतच म्हणलं काम आहे काम आहे. तिकडे गेली इकडे संड पसरतं. आली का माय बाई झेंडू का. आता डोकं पिकवते. हे डंगर देते आता मागायत बांधून. जराशी झप नाही लागत रे देवा. जरासं डोळ्या नाही लागत. झपले झाली की तर बस कसंच होते बोले तर झपत पहिले पाहिजे. डोक्यावर बसायचा मोठा हरिक त्याले खाली उतर उतर लवकर. खाली टाक देतो खाली टाकून कमले जाता याले. कमले आता मला काट्ट वागवाय सांगायचं नाही. बेजा अगं आहे. कोणाला काय म्हणे तर कोणाला काय म्हणे. त्या बाईला काय म्हटलं माहिती का त्यानं. चमने चमने करी त्या बाईला सांगतो आता. एवढं अगं व्हायला आहे गात त्याच्या लायकीचं नाही आहे. काय बाजार ते बाय. हा ना त्याच्या हप काढल्या तर लहान करता करता ते वाया गेलं. मारसांना ते अजूनही वाया जाईल ना. आपल्याला सोडणार नाही. तसंही सोडतच नाही म्हणा. आपल्यालाच तर बोलते ते. त्या बाईच्या लोकांना काऊन नाही बोलणार. कमले जमले मला मारता का गोतात म्हणून गोता. कमले जमले मला मारून पाहिजे गोता बसते. गोताच मारतो.
माय खरंच मारीन होय तू त्याले चतवणीचं पाणी नको देत जाऊ त्याले चिरणीचं पाणी अगं वाय ते पोरग त्या बाईले गोटा मारला त्यानं आणि त्या गणपतले काहीच काही साधवलं त्यानं अगं वाय होईल ते असं म्हणू नको जात जाऊ त्याले. हो ना बापा लयच अगं आहे ना लयच अगं झालं पोरग म्हणजे वाटलं नव्हतं बाई एवढं बोलीन तर पण तुमच्यामुळे झालं ते शिल्लक तुम्ही नेत जा गावात त्याले आणि म्हणजे शिकून आलं ते. हा कोण शिकवते व त्या शांत्यानं त्या लाईन्या पाटला शिकवलं त्याले काहीच काही बाबूराव दाखवून हे कर चड्डी सोडन हे कर काहीच बोलतात ते काय नाही लगीन ते पोरग तसंच करते आपल्याला काय वानते लोकाईला काय बोलायली. असं आहे सांगा आतापासूनच हे वळण लागलं या पोऱ्याले हे गावातले लोक हे करून राहिले. हे पोरग आता सोबत वागत जाय गावात दिसलं नाही मग न्यायचंच नाही गावामध्ये आणि कोणी आलं घरी तर त्याला दाखवायचं बी नाही. लोक काहीचे काही बोलतात ते पोरग तसंच बोलते. घरी घेऊन बसत जाणं त्याले बाहेर फिरायचं काही काम आहे का तुम्हीच तर बापा बाहेर घेऊ फिरवता त्याले म्हणून हे सवय लागली घरीच बसले तुम्ही त्याला घेऊन तर काय काही शिकते पोरग पण तुमचं ते जीव आहे ते बापा घरात बसणं. नाही याले आता या काट्याला घरी घेऊनच बसणं आहे ना नाही अगो होऊन राहिलं ते जास्त काहीच ठेवत नाही ना. चार चौकात मुले म्हणते डॅन्या त्याला म्हटलं डॅनी पप्पा म्हणत जाय पण कायच पप्पा तर येतच नाही तोंडामध्ये डॅन्याची ते डॅन्या. तुमच्यासारखंच आहे ना ते तुम्ही अगं आणि तुमच्यापेक्षा हे काट्ट अगं म्हणजे दोघे बापले का सारखे झाले नाही एका दोरी जा तुम्ही. चाल खाऊ घाल काहीतरी हा वळवून राहिलं ते. चला मग मित्र उर भाग उद्या बनू व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन चॅनलला सबस्क्राईब करा.